दिवसात होतो. नाफेड किती खरेदी करतं साहेब? नाही, नाफेड किती खरेदी करतं म्हणजे इथे जर आपण माहिती घेतली तर मोजून 2-3 ट्रॅक्टर त्या ठिकाणी खरेदी केले जातात. ते सुद्धा कुठेतरी बाहेर बोर्ड लावला जातो, तिथं त्यांचे अटी नियम टाकलेले जातात आणि त्या पद्धतीने ती खरेदी होती. वास्तविक ती खरेदी अपेक्षित नाही. बाजारभाव पडल्यामुळे नाफेडने खरेदीला उतरावा अशी शासनाची आणि अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आणि त्या दृष्टिकोनातून बाजार समित्यांमध्ये जर नाफेड उतरलं असतं तर प्रत्येक ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी बोली बोलल्या गेली असते आणि त्यावेळेस कुठेतरी 50 रुपये 100 रुपयांनी ते दर वाढले गेले असते. ही खऱ्या अर्थानं त्या नाफेड खरेदीची खरेदी करण्यामागची मानसिकता होती, पण तसं या ठिकाणी घडताना दिसून येत नाहीये. मग आता नाफेड कांदा खरेदी करते ते कुठे करते आणि किती करते? नाफेड खरेदी कुठेतरी एखाद्या साईडला तो बोर्ड लावलेला आहे आणि मोजून कुठेतरी 30-35 क्विंटल सुद्धा खरेदी त्या ठिकाणी नाफेडची होत नाहीये. वास्तविक रोजची जर आपण नुसती लासलगाव बाजार समितीची जरी आवक बघितली तर 35 ते 40 हजार क्विंटलची रोजची आवक आहे आणि त्या ठिकाणी त्यांची खरेदी किती आहे? 25-30 क्विंटलची सुद्धा त्या ठिकाणी खरेदी होत नाहीये. असा हा विरोधाभास आहे. परंतु सातत्याने त्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणावर केला. नाफेडची खरेदी सुरू झाली, नाफेडची खरेदी सुरू झाली. काल खासदारांनी सुद्धा सांगितलं की तुमची इच्छा नसेल तर आम्ही बंद करतो. बंद करायलाही हरकत नाही, काही नाफेड उपकार करत नाही शेतकऱ्यांमुळे. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बाजारभाव कोसळले म्हणून तुम्हाला खरेदी करता येत असेल तर करा, अन्यथा असं बाहेर खरेदीचं कर्ज असेल तर ती नाही केली तरी चालेल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, नाफेडनी किती खरेदी केली हा सातत्याने प्रश्न विचारला जातो. पण दुसरी बाजू आपण नाफेडला हे विचारलं पाहिजे की नाफेडने निर्यात किती केला गेल्या 2-5 वर्षात खरेदी करून. ते जर याच बाजार समितीमध्ये पुन्हा जर तो कांदा विकणार असेल किंवा तो सडवणार असेल किंवा जिथं बाजारभाव थोडाफार वाढण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे त्या ठिकाणी जाऊन जर तो माल ते विकणार असतील आणि बाजारभाव जर कोसळणार असेल तर नाफेडची खरेदी खरंच शेतकऱ्यांच्या हिताची आहे का? हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही हेच धोरण आहे, या धोरणामुळे शेतकऱ्यांची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. नाही, सातत्याने जर आपण बघितलं तर कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न हा सातत्याने निर्माण झालेला आहे. मागील 2-5-10 वर्षात काय झालंय होळकर साहेब की यावेळेला कांद्याचा प्रश्न आहे, द्राक्षाचा प्रश्न आहे, मेथीचा प्रश्न आहे, भाजीचा प्रश्न आहे, सगळंच एक्सेस झालंय, उत्पादन जास्त झालंय, बाकीचा सगळा प्रॉब्लेम झाला. नेमका प्रॉब्लेम कुठे झालाय? नाही, आपला देश कृषी प्रधान आहे, उत्पादन झाला हा प्लस पॉईंटच आहे आपला. मी सातत्याने सांगत आलेलो आहे. पण आपले जे निर्यातीचे जे धोरण आहे, सातत्याने निर्यात मूल्य वाढवणं, निर्यात बंदी करणं, निर्यात बंदी झाल्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजे जे ट्रान्झॅक्शन मध्ये जो माल असतो तो आहे त्या ठिकाणी थांबवला जातो. काही वेळा तो माल त्या ठिकाणी काढण्यासाठी प्रयत्न करावा लागलेला आहे. म्हणजे निर्यात बंदी करायची तर लगेच करायची, परंतु कांद्याचे बाजारभाव पडल्यानंतर समित्या नेमायच्या, समित्यांचे अहवाल मागवायचे. 2002 साली सुद्धा अशी समिती नेमली होती, तिचा अहवाल गेला, त्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. आता काल परवा या ठिकाणी समिती नेमली, तिचा अहवाल. समिती नेमण्याची काय गरज काय? दरवर्षी हा जर कांद्याचा भावाचा प्रश्न निर्माण होतोय यावर ठोस काहीतरी निर्णय केंद्र शासनाने घ्यावा. अनुदान देते नाही, अनुदान कोणाला हवंय? अनुदान नकोय का? नको. आम्ही सांगतोय 2000 रुपयाचा कांदा तुम्ही